27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन. ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. हा जन्मदिवस आपण मोठ्या थाटामाटात साजरा करत असतो. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, खंड भारतात आणि पूर्ण जगामध्ये हा दिवस मोठ्या दिमाखाने साजरा केला जातो. त्याला एक उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. पण जेव्हा आपण अंतर्मुख होतो तेव्हा मी विचार करतो की आपण अनेक वेळा मराठी भाषेवर कळत नकळत अन्याय करत असतो, दुर्लक्ष करत असतो. कधी त्याचा अपमानही होतो मराठी भाषेचा. काही बोलीभाषा म्हणून आपण काही खपवतो मराठीमध्ये. तर ह्या विषयावर प्रकाशझोत टाकण्याकरता आज मी माझ्या अविस्मरणीय यूट्यूब चॅनलवरती एका खास व्यक्तीला आमंत्रित केलं आहे. त्या आहेत सौ क्रांतिगीता महाबळ. 50-60 वर्षापूर्वी आपले आवडते लाडके राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांची कन्या सौ क्रांतिगीता महाबळ. गोविंदस्वामी आफळेंचा कीर्तनाचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याकरता त्यांचे सुपुत्र चारुदत्त आफळे आणि सुकन्या क्रांतिगीता महाबळ गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. खरं म्हणजे क्रांतिगीता महाबळ या रसायनशास्त्रातल्या पदवीधर, त्यांनी BSc केलं. परंतु त्यांनी गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी देखील मिळवली. आणि त्या आता अनेक विषयांवरती, मग ते कीर्तने असो, व्याख्याने असो, आख्याने असो, कविता असो, कथाकथन असो, अशा अनेक कार्यक्रम, अशा अनेक विषयांवरती जवळजवळ त्यांनी आत्तापर्यंत 2500हून अधिक कार्यक्रम क्रांतिगीता महाबळांनी सादर केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक विषयांना हात घातला आहे. उदाहरण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जीवनचरित्र त्यांनी साकारलेलं आहे. त्याचा विशेष कार्यक्रम सावरकर गाथा या नावाने ते सादर करत असतात. ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्रावर त्यांनी मोगरा फुलला हा एक अत्यंत सुंदर कार्यक्रम सादर केला आहे. त्यांचं योगदान दूरदर्शन आणि रेडिओ या माध्यमावर देखील फार मोठं आहे. अनेक मुलाखती, अनेक निवेदनं त्यांनी सादर केलेली आहेत. अनेक पुस्तके, CDs, कॅसेट्स या क्षेत्रामध्ये देखील त्या अग्रेसर आहेत. हौशी संगीत रंगभूमीवरती त्यांनी काही नाटकांमध्ये भूमिका देखील स्वीकारल्या आहेत. वाट पाहते पुनवेची या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका देखील केलेली आहे. तर अशा या क्रांतिगीता महाबळ अनेक मान्यवर संस्थांच्या कार्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. मग ते हिंदू महासभा असो किंवा सावरकरांशी संबंधित काही संस्था आहेत, अशांशी त्यांचे संबंध फार चांगले आहेत, ते विश्वस्त आहेत. शिवाय विवेकानंद केंद्र यांच्या कार्यात देखील त्यांचा सतत हातभार लागलेला असतो. तर मी पाचारण करत आहे सौ क्रांतिगीता महाबळ यांना. नमस्कार मंडळी. मराठी भाषा दिन या निमित्ताने कृष्णकुमार गावंड यांच्या अविस्मरणीय ह्या यूट्यूब चॅनेलसाठी आपण इकडे भेटतो आहोत आणि मराठी भाषा या विषयावर काहीतरी विचार आपले व्यक्त करावेत अशा इच्छेने मी आपल्या समोर आले आहे. आपल्या सगळ्यांची, म्हणजे मला हे जे कोणी ऐकत असतील त्यांची बहुधा मराठी ही मातृभाषा असेल. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. सूरज भटांची ही कविता पुष्कळ प्रसिद्ध आहे. त्याच्याही आधी माधव जुलियन या नावाने ज्यांना ओळखलं जातं ते माधवराव पटवर्धन हे एक जुन्या काळातले फार मोठे कवी. मराठी असे आमुची माय बोली या नावाची त्यांची कविता अत्यंत सुंदर अशी त्यावेळेची प्रसिद्ध आहे. साधारणपणे 700-800 वर्षापूर्वीपासून या मराठीच्या प्रवासाला सुरुवात झाली. यापूर्वीपर्यंत काही निर्माण करायचं आहे, काव्य निर्माण करायचं आहे, ग्रंथ निर्माण करायचा आहे, तर ते शक्यतो संस्कृतातच होते. पण सर्वसामान्य माणसाला संस्कृत फारसं कळत नाही, समजत नाही. आपली बुद्धीची पातळी थोडी खाली येते आणि म्हणून सर्वसामान्य माणसांना समजेल अशा भाषेमध्ये, म्हणजे प्राकृत भाषेमध्ये, म्हणजेच मराठीमध्ये संस्कृत मधलं ज्ञान भांडार
ज्ञानेश्वरीच्या रूपानं, अमृतानुभवाच्या रूपानं, अभंगांच्या रूपानं ज्ञानेश्वरांनी मराठीमध्ये आणलं. आणि त्यांचा आत्मविश्वास पहा, माझा मराठाची बोलू कौतुके, तरी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. किती उत्तम तऱ्हेने मी हा मराठीचा उपयोग करून घेईन तर अमृताला सुद्धा माग टाकेल इतकी त्या भाषेची गोडी आहे, गोडवा आहे. त्याच्याशी सुद्धा ती पैज जिंकू शकेल इतकी उत्तम मराठी आहे. प्राचीन ह्याच्यामध्ये सप्तसई किंवा सप्तशती या तऱ्हेच्या ग्रंथामध्ये त्याची सुरुवात झाली असं मानलं जातं. आणि शिलालेखामध्ये चामुंडराये करवियले अशा तऱ्हेचं मराठी पहिलं वाक्य साधारण 800-850 वर्षापूर्वीचं मिळालं. तेव्हापासून मराठीचा चांगला प्रवास सुरू झाला. मधल्या काळामध्ये संत, पंत, तंत या सगळ्या प्रकारचे कवी त्यामध्ये झाले. कारण निर्मिती करायची ती काव्यातच करायची असा एक अलिखित नियम होता. संत कवी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ज्ञानेश्वरांपासून सुरुवात झाली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारले देवालया, भागवत धर्माचा प्रचार. मग नामदेव आहेत, एकनाथ आहेत, तुकाराम आहेत, रामदास स्वामी खूप आहेत. म्हणजे हे काही मुख्य नावं सांगितली, पण अनंत असे संत आपल्याकडे आहेत. त्याच्या पाठोपाठ पंत कवी आहेत, मोरोपंत आहेत, आर्या किंवा अशा तऱ्हेच्या फार मोठ्या वेगवेगळ्या वृत्तांमध्ये अप्रतिम काव्य करणारे वामन पंडित आहेत. हे सगळे पंत कवी. आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत म्हणजे तळागाळातल्या समाजापर्यंत लोकसंगीताच्या माध्यमातून जी मंडळी गेली, मग भारुड असेल, गोंधळ असेल, लावणी असेल, अशा तऱ्हेची जी शाहिरी कवनं असतील, पोवाडे असतील, हे रचणारे ते तंत कवी असं म्हटलं जातं. संत, पंत आणि तंत अशा 3 प्रकारच्या काव्यांनी नवरसांनी ओथंबलेला असा प्रचंड महासागर आपल्या मराठी भाषेमध्ये आहे, उत्तमोत्तम काव्याचा. तसंच उत्तमोत्तम नाटकं, उत्तमोत्तम लेख, उत्तमोत्तम कादंबऱ्या, कथा, काही अनुवादित असतील, काही प्रत्यक्ष स्फुरलेल्या असतील, अशा वेगवेगळ्या. आणि लेखकांच्या, कवींच्या, नाटककारांच्या सगळ्यांच्या प्रतिभेनी मराठी प्रचंड मोठी झालेली आहे. पण आताची आपली परिस्थिती काय सांगू का आपल्याला? आपल्या मुलांना मराठी येत नाही हे आईबाप कौतुकाने सांगतात. ही कौतुकाने सांगायची गोष्ट आहे का? स्वतःची मातृभाषा स्वतःला न येणं किंवा आपल्या मराठीमध्ये मध्यंतरी आमच्याकडे एक महिला मंडळाने एक स्पर्धा ठेवली. कसली स्पर्धा? तर कोणत्याही परकीय भाषेचा एकही शब्द न वापरता सलग 5 मिनिटं भाषण करायचं. बघा, मिनिटं हा सुद्धा इंग्रजीतून आलेला शब्द मी वापरले. पण त्यांची अशी स्पर्धा होती की हे करायचं आणि 5 सहस्त्र रुपयांचं पहिलं पारितोषिक, 4 सहस्त्रांचं दुसरं, 3 सहस्त्रांचं तिसरं आणि मग उत्तेजनार्थ वगैरे. भरपूर स्पर्धक जमा झाले, कारण विषयाचं काहीही बंधन नव्हतं. आणि लोकांना वाटलं मराठीत काहीही कुठल्याही विषयावर बोलायचंय, त्यात काय एवढं. आणि त्यामुळे भरपूर लोकांनी त्याच्यामध्ये आपलं नाव दिलं. स्पर्धा उत्तम झाली. काही विनोदी किस्से, काही गंभीर विषयावरचं, काही काव्य, काही सगळे प्रकार. आणि मग निर्णय द्यायची वेळ आली. उत्तम असे 3 परीक्षक लाभलेले होते आणि त्यांनी निर्णय घोषित करायला सुरुवात केली. निर्णय घोषित केला हे अर्थ कळतो का मंडळी आपल्याला? आपल्याला रिझल्ट डिक्लेअर करता असं म्हटलं तर लवकर कळेल. निर्णय घोषित केला. पहिलं पारितोषिक कोणीही नाही, दुसरं कोणीही नाही, तिसरं कोणीही नाही. और म्हणले काय आहे? ते म्हणले जो नियम होता कोणत्याही परक्या भाषेचा कुठलाही शब्द न वापरता बोलायचे, यात कोणीही क्रमांक मिळवलेले नाहीत. पण काहींनी चांगला प्रयत्न केलाय म्हणून आम्ही उत्तेजनार्थ मात्र 3-4 पारितोषिक देणार. याचा अर्थ स्वतःच्या भाषेमधले आपल्याला माहितीच नसतं की हे परक्या भाषेतून आले शब्द. अगदी सहज आपण बोलून जातो. अमुक तारखेला, तारीख हा शब्द
फारसीमधून आलेला आहे. हा मूळ मराठी शब्द नाही. सावरकरांनी त्याला दिनांक हा शब्द दिला. काही वेळेला आपण नेमकं काय बोलतो ह्याचंही माणसांना भान नसतं. बोलता बोलता किती सहजपणे आपण चुकीचं बोलतो. 26 फेब्रुवारी ही सावरकरांची पुण्यतिथी आहे. म्हटलं नाही, ही पुण्यतिथी नाहीये, हा स्मृती दिन आहे. म्हटलं म्हणजे बा तेच ते. म्हटलं तेच ते कसं असेल? तिथी हा प्रत्येक आपण जे बोलतोय त्या शब्दाचा अर्थही आम्हाला कळत नाही अशी अवस्था झाली आहे. तिथी म्हणजे आपण जे मराठी महिने असतात, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, त्याच्यामध्ये चंद्राच्या स्थितीप्रमाणे प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी हे जे सगळे असतं ना, याला तिथी म्हणतात. आणि सूर्याच्या मुळे होणारे जे दिवस असतात, दिन असतात, जे आपल्याला कॅलेंडरवर कालादर्शावरती लिहिले जातात, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यांमध्ये, ते दिनांक असतात. दिनाचा अंक दिनांक. आणि म्हणून स्मृती दिन वेगळा आणि पुण्यतिथी वेगळी. एवढं साधं प्राथमिक ज्ञान आपल्यापैकी अनेकांना राहिलं नाही, कारण मराठीकडे आपण अक्षम्य असं दुर्लक्ष केलं. काही मंडळींनी वाद घातला. आपल्या ह्या माधव जुलेनांचंच बघा, त्यांनी थट्टा केली होती सावरकरांच्या भाषाशुद्धीची. कारण त्यांच्या काव्यामध्ये पहिल्या सुरुवातीला फारसी, इंग्लिश शब्द खूप असायचे. पण नंतर त्यांना तत्व पटलं आणि त्यांनी आपल्या जुन्या कविता सुद्धा सुधारल्या. काय तत्व आहे? जे मूळ आपल्या भाषेमध्ये आहेत शब्द, ते शक्यतो तसेच्या तसे वापरायचे. जे नाहीत ते नवे तयार करायचे. सावरकरांनी महापौर, दिनांक, क्रमांक असे कितीतरी शब्द नव्याने निर्माण केले. आणि ज्या शब्दांना असं स्वीकारावं लागणार आहे, ज्याला पर्याय मिळू शकत नाही, ते तसेच स्वीकारायचे. उदाहरणार्थ गुलाब. आता गुलाब हा परदेशातून भारतामध्ये आला, मग तो वापरायचा नाही का? मग तो घ्यायचा नाही का? तो म्हणायचा नाही का? म्हणायचा, वापरायचा. कोट, कोटाला आपल्याकडे प्रतिशब्द नाही, मग तो तसाच वापरायचा. बटाटा, बटाटा हा पोर्तुगीजांकडनं भारतात आलेला, तो तसाच वापरायचा शब्द. पण जे शक्य आहे असे शब्द आपल्याकडे, अगदी साधी गोष्ट आहे, माझी पत्नी, माझी बायको, बायको पत्नी, ह्याला जोडून असे खूप सारे शब्द आहेत बरं का आपल्या भाषेमध्ये. पण आम्ही म्हणतो माझी ही मिसेस आहे, हे माझे मिस्टर आहे. पती, यजमान, काहीच माहित नाही आपल्या भाषेतला शब्द. काही मंडळी म्हणली त्यात काय आहे? उलट वेगवेगळ्या भाषांमधले शब्द आपल्या भाषेमध्ये घेऊन आपली भाषा समृद्ध होते. सावरकरांनी एक फार वाईट उपमा दिली आहे त्याला, पण ती बघा खरी आहे, पटते का बघा. ते म्हणले आपल्या भाषेची प्रगती करायची असेल तर स्वतःची भाषा ही अधिकाधिक शुद्ध आणि स्वच्छ व्हायला पाहिजे. दुसऱ्या भाषेमधले शब्द घेऊन ते होईल असं मानणं किती वाईट आहे. ते म्हणले आपला वंश वाढवायचा असेल तर स्वतःची मुलं मारून दुसऱ्यांची परकी मुलं दत्तक घेऊन तुझा वंश वाढेल असं तुम्ही समजताय का? म्हणले काय ही कुठली कसली उपमा. पण बघा जरा नीट विचार करून, अजूनही खेड्यापाड्यांमध्ये आहे बरं का, आपली मराठी भाषा चांगली बोलली जाते. ही खेड्यापाड्यात चांगली बोलली जाते, जास्त चांगली बोलली जाते. आम्ही त्याच्यावरती इतर भाषेचे आक्रमण परतवली नाही. इंग्रजीशी भांडण नाहीये, उर्दूशी भांडण नाहीये, फारसीशी जगातली कुठलीही भाषा शिका. अगदी जपानी, चीनी ज्या अवघड भाषा मानल्या जातात त्याही शिका. आपल्याला जर जगामध्ये सगळ्या ठिकाणी संपर्क साधायचा असेल तर त्या जगातल्या अनेक भाषा यायला पाहिजे. आमच्या ओळखीमध्ये एक गोपाळराव गोडसे वृद्ध गृहस्थ होते आणि त्यांना सगळ्या भाषांची थोडीशी तोंड ओळख होती. बंगाली माणूस त्यांच्याकडे आला की ते त्याच्याशी सहजपणे बंगालीमध्ये संवाद साधू शकायचे. मद्रासचा माणूस आला तर सहजपणे 2 वाक्य तमिळमध्ये बोलू शकायचे. गुजराती तर अगदीच शेजारची म्हणजे बहीण भाषा मराठीची असं म्हणायला हरकत नाही. हिंदी उत्तम बोलायचे.
त्यांना मी कुतूहलाने विचारलं, एवढ्या सगळ्या भाषा तुम्ही शिकलात तरी कधी? नाही म्हणले, मी सगळ्या भाषा शिकलो नाहीये, सगळ्या भाषा मला खूप चांगल्या येतही नाही, पण या सगळ्या भाषांची जी जननी आहे आणि उत्तम व्याकरण शुद्ध भाषा जी संस्कृत, तिचं माझं अध्ययन चांगलं झालंय आणि त्यामुळे एकदा तुम्हाला संस्कृत नीट कळली तर भारतातल्याच काय जगातल्याही कुठल्याही भाषा त्यातलं व्याकरण हे अतिशय चटकन समजायला मदत होते आणि मग मी पंडित नाही होणार त्या भाषेमधला, पण एखाद्याशी संवाद साधायला जी प्राथमिक माहिती लागते, प्राथमिक ज्ञान लागतं, ते मी चटकन आत्मसात करू शकतो संस्कृतच्या अनुभवामुळे. मराठी ही त्यातलीच एक भाषा. महाराष्ट्र प्रांत जेवढा आहे, नाही आता महाराष्ट्र प्रांतापर्यंत राहिलो नाही आपण, देशभर गेली मराठी माणसं, नव्हे विश्वभर गेली मराठी माणसं. पण आज मी आमच्या शिबिरामध्ये मुलांना क ख ग लिहायला सांगितला तर त्यांची आई कौतुकाने सांगते, म्हणजे मला ना येत नाही मराठी. अगं बाई, येत नाही म्हणूनच सांगायचंय, म्हणूनच शिकवायचंय. येत असेल तर तेच मी कशाला शिकवायला जाऊ. पण आपली भाषा किती सुंदर आहे, आपली भाषेमध्ये किती समृद्धी आहे, हे जर मुलांना कळायचं असेल तर त्यांना वाचता आलं पाहिजे, त्यांना लिहिता आलं पाहिजे, त्यांना त्या भाषेत व्यक्त होता आलं पाहिजे. त्यासाठी त्या भाषेची काही मुळाक्षरं तरी शिकली पाहिजे, समजली पाहिजेत, अनुस्वारांचे उच्चार कसे करायचे हे कळलं पाहिजे. माझी गुजराती मैत्रीण आहे, तिची 3 वर्षाची छोटीशी मुलगी आणि तिची आई गुजराती, वडील मराठी. ज्या ठिकाणी ते राहतात कॉस्मोपॉलिटन एरिया, त्यामुळे आजूबाजूची सगळी मुलं एकमेकाशी हिंदीत बोलणारी आणि शाळा इंग्रजी माध्यमाची, इंग्लिश मीडियम. पण त्या 3 वर्षाच्या लहान मुलं लवकर भाषा शिकतात. त्या 3 वर्षाच्या मुलीला या 4ही भाषा व्यवस्थित संवाद साधण्या इतक्या येत होत्या. मी आपलं एकदा गमतीने सहज तिला म्हटलं, केम छो. माझ्याकडे असं क्षणभर बघत बसली ती आणि मग मला तिच्या भाषेमध्ये सांगते, तू कशाला माझ्याशी गुजरातीमध्ये बोलते, तू माझ्याशी मराठीत बोल ना, तू मराठी आहे ना. 3 वर्षाच्या मुलीला ते कळलं की मराठी माणसाने मराठीत बोलावं. आज आपल्याला कळतं का? भाषा कोणतीही शिका, पण आपली भाषा, आपली मातृभाषा, आपली संतांची समृद्ध भाषा, आपली उत्तम मराठी भाषा, ज्याच्यामध्ये मोठमोठे कवी लेखक होऊन गेले, अजूनही आहेत, साहित्य निर्मिती करत आहेत, ती सांभाळा, जतन करा, वाढवा, पुढच्या पिढीला द्या आणि आपण सगळे मिळून केवळ 1 दिवसासाठी मराठी दिवस पाळायचा नाही, तर आपण कायम या गोष्टीकडे लक्ष देऊन लक्षपूर्वक मराठीचं जतन करायला शिकू. जसे राष्ट्राचे पंचप्राण, जसा इतिहास महत्वाचा, भूगोल महत्वाचा, गणित महत्वाचं, विज्ञान महत्वाचं, त्याचप्रमाणे तितकीच नव्हे त्याच्याहून जास्ती सगळं व्यक्त करणारी भाषा महत्वाची. आणि आपली मराठी ही अत्यंत समृद्ध, जगामधल्या अनेक समृद्ध भाषा त्यातला एक क्रमांक बंगालीचा आहे, मराठीचा आहे. तसं पाहिलं तर आपल्या सगळ्या भाषा गोड आहेत. आपल्याला फक्त अनुभव नसल्यामुळे, अभ्यास नसल्यामुळे त्या समजत नाहीत, पण त्या अतिशय सुंदर भाषा आहेत आणि आपली मराठी तर फारच सुंदर आहे. तर या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मला पुन्हा हे आपल्याला सांगायचं आहे. कृष्णकुमार गावंड यांनी हा उपक्रम सुरू केला आहे की मराठीबद्दल आपण काहीतरी बोलावं आणि लोकांपर्यंत ते पोहोचावं. त्यांच्या अविस्मरणीय या चॅनेललाही आपण सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त शक्यतेनुसार मराठी बोला, वाचा. महाबळेश्वर जवळ कोलार नावाचं एक गाव आहे, पुस्तकांचं गाव. तसं आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पुस्तकांचं गाव व्हायला पाहिजे, वाचन व्हायला पाहिजे, अभ्यास व्हायला पाहिजे, मनन व्हायला पाहिजे, एकमेकाशी संवाद झाला पाहिजे. त्यातूनच आपली मराठी ही अधिकाधिक समृद्ध होत जाणार आहे. तिची अवनती थांबवणं आणि तिला चांगलं करणं हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हातात आहे आणि ते आपण सगळ्यांनी करूया. या निमित्ताने तो आपण प्रण घेऊया असा विचार आपल्या समोर मांडते आहे. ज्यांना पटेल त्यांनी तो अंमलात आणा.
ज्यांना आवडेल त्यांनी त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करा. याहून जास्त काय सांगू. धन्यवाद. क्रांतिगीता महाबळ यांचे मराठी भाषेसंबंधीचे आत्ता मी विचार ऐकले आणि माझे डोळे खाडकन उघडले. मी खडबडून जागा झालो आणि माझ्या लक्षात आलं की गेली कित्येक वर्ष मी देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मराठी भाषेकडे दुर्लक्ष करत आलो. अनेक वेळा मी गुन्हा केला की काय आता मला त्याची जाणीव वाटायला लागली. अनेक शब्द आपण जे इतर भाषेतले आपण बिनधास्त मराठीमध्ये घुसवतो आणि त्या मराठी भाषेचा एक प्रकारे अपमानच करत आलो. तर या मराठी भाषा दिनाच्या दिवशी मी एक संकल्प सोडत आहे किंवा प्रतिज्ञा करत आहे म्हणा की आजपासून मी मराठी भाषेचा निरागसपणा, मराठी भाषेतील शुद्धता, मराठी भाषेचं सौंदर्य जपण्याकरता अखंड प्रयत्न करत राहीन. आणि आपण सर्व मिळून हा एकच दिवस नाही तर वर्षातले 365 दिवस याकरता आपण सातत्याने प्रयत्न करत राहूया. त्याच्यामध्ये तुमचाही नक्की सहभाग असेल. त्यामुळे आता माझा हा कार्यक्रम जो क्रांतिगीता महाबळांनी माझ्याकरता सादर केला तो कार्यक्रम आपल्याला आवडला असेल याची मला खात्री आहे. त्याकरता आता नेहमीप्रमाणे मी तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगणार नाही की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पण आता मी सांगेन की माझ्या अविस्मरणीय वाहिनीला प्रतिसाद द्या, असाच लोभ ठेवा, असंच प्रेम माझ्या वाहिनीवर राहू दे आणि तुम्ही सातत्याने त्याच्यावरती शिक्कामोर्तब करत राहाल. आणि माझा यापुढे नारा असेल, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी भाषा.